कारण त्याची व्यक्ती दाखवता येते। त्यांचं तीर्थक्षेत्र जेरुसलेम, तिथं जोहोवांचा मुलगा येशूला सुळावर दिलं आणि सुळावर दिल्यानंतर तो 3 दिवसानंतर जिवंत झाला, अशी त्यांची भ्रामक आणि खोटी कल्पना आहे। आणि जिवंत झाल्यानंतर त्याने जुना करार आणि नवा करार बायबल तयार केलं आणि बायबलापासून या ख्रिश्चन धर्माची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे। त्यांना धर्म म्हणू द्या, आम्ही धर्म म्हणणार नाही। तसा इस्लाम, मुस्लिम सुद्धा धर्म होऊ शकत नाही शास्त्रानुसार। ऐकून घ्या, काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणून समजा, नाही होऊ शकत तो धर्म। त्यांची सुद्धा व्यक्ती दाखवता येते। गेल्या 1450 वर्षापूर्वी 7व्या शतकामध्ये अरबस्थानामध्ये हिरा नावाची टेकडी आहे आणि हिरा नावाच्या टेकडीवर 7व्या शतकामध्ये 1450 वर्षापूर्वी 611 तर 620 या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबर हिरा नावाच्या टेकडीवर बसला आणि स्वतःच्या प्रतिभा शक्तीच्या माध्यमाने त्याने कुराण तयार केलं आणि कुराण पूर्ण झालं। 620 ला कुराण पूर्ण झालं आणि मग सांगितलं, जगाला शिकवण दिली की अल्लाह, ओझा आणि मनात याच्या पलीकडे चौथं महाराज ईश्वर तत्व नाही। जिथं व्यक्ती दाखवता येते त्याला धर्म म्हणता येत नाही म्हणता येत। आता मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आपला जो धर्म आहे तो कोणी निर्माण केला, कोणी स्थापन केला? त्याची व्यक्ती सांगता येणार नाही, शतक आणि इसवी सन सुद्धा सांगता येणार नाही। कारण हा जो धर्म आहे तो प्रत्यक्ष यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मशं तदात्मानं सुधामे परित्राणाय साधना विनाशाय सिद्धस्फुर्तां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। धर्माची संस्थापना प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने केलेली आहे। हा आपला जो धर्म आहे, हिंदू धर्म हा फार श्रेष्ठ आहे। म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला हे जर सर्व चालू ठेवायचं असेल तर आपण आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका। जोपर्यंत आपल्या डोक्यावर भगवा राहणार नाही, जोपर्यंत आपल्या डोक्यावर भगवा राहणार नाही, तोपर्यंत परकी आपल्या छात्रावर नसल्याशिवाय राहणार आहे, लक्षात ठेवा। म्हणून आपण आपलं हिंदुत्व नाकारणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि देश नाकारण्यासारखं आहे। अरे या देशातला ख्रिश्चन म्हणतो मी सच्चा ख्रिश्चन आहे, या देशातला मुस्लिम म्हणतो मी सच्चा मुसलमान आहे, मग या देशातला हिंदूने म्हणू नये का की मी सच्चा हिंदू आहे? प्रत्येकाने म्हणाले, मला गर्व आहे मी हिंदू असण्याचा, मला गर्व आहे मी हिंदू असण्याचा। प्रत्येकाने महाराज झोपेपासून उठल्यापासून तर झोपेपर्यंत कमीत कमी 2 वेळा हिंदू हिंदू म्हणायला पाहिजे महाराज। अरे व्यासवाणीचा अमर पिपासू कोण? व्यासवाणीचा अमर पिपासू कोण? हिंदू हिंदू। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे भक्त कोण? बोलत जा, हिंदू हिंदू। पूर्ण अवतार श्रीकृष्णाचे उपासक कोण? हिंदू हिंदू। भगवद्गीतेचे विजिगीषु गायक कोण? हिंदू हिंदू। पुराणाचे आणि उपनिषदाचे उद्गाते कोण? हिंदू हिंदू। छत्रपती शिवाजी राजांचे पाईक कोण? हिंदू हिंदू। छत्रपती संभाजी राजांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करील कोण? हिंदू हिंदू। या भारत मातेला आई म्हणून पुकार देईल कोण? हिंदू हिंदू। या भारत मातेच्या रक्षणासाठी रक्त सिंचन करेल कोण? हिंदू हिंदू। आणि या भारत मातेच्या चरणाचे चुंबन घेईल कोण? हिंदू हिंदू। खरोखर कधी मला आपल्या धर्माचा स्वाभिमान आणि गर्व असेल तर आपल्या मंदिरावरती, आपल्या घरावरती, आपल्या दुकानावरती महाराज भगवा फडकू द्या, भगवा प्रवेशद्वारावर, घराच्या आणि दुकानाच्या प्रवेशद्वारावर ओमचं चिन्ह लावा किंवा स्वस्तिकचं चिन्ह काढा, ऐका। आणि परराष्ट्रामध्ये पत्र व्यवहार करीत असताना इंडिया असा उल्लेख न करता हिंदू राष्ट्र भारत असं लिहित जा महाराज। बोलण्यासारखं भरपूर आहे। आला योग पुढच्या वर्षी तर पुन्हा हाच अभंग येऊन अजून वेगळ्या पद्धतीने धर्म सांगण्याचा प्रयत्न करू। जे काही चांगलं बोललं असेल ते ज्ञानोबा तुकोबा